हॅलो फ्रेंड्स, देवाच किचन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की ओल्या नारळाचा किस, नारळापासून फास्ट असा ओल्या नारळाचा किस कसा बनवायचा ते. उद्यासाठी आपण आजच तयारी करून ठेवूया. तर आपल्याला प्रथम एक नारळ शेंडी काढून तयार करून घ्यायचे आहे. त्याचे आतले पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे. मोदकांसाठी नारळ फोडून त्याचा किस करणे हे खूपच किचकट काम असते, पण आता आपण अगदी सोप्या पद्धतीने हे बघणार आहोत. पाणी काढल्यानंतर आपण एका कुकरमध्ये पाणी टाकून त्यामध्ये नारळ टाकून त्याची एक शिट्टी करून घेणार आहोत. जर तुमच्या कुकरमध्ये फास्ट शिजत असेल तर एक शिट्टी होण्याच्या आतच आपण कुकर बंद करायचा आहे. पण मी एक शिट्टी करून घेतलेली आहे. आपली एक शिट्टी झालेली आहे. आता आपण नारळ बाहेर काढून घेऊया. अशा पद्धतीने जर आपण नारळाचा किस बनवला तर खूपच कमी वेळेमध्ये आणि चांगला असा, म्हणजे आपले कष्ट खूप प्रमाणात कमी होतात. आपला नारळ हा करवंटीपासून लवकर वेगळा होतो. या पद्धतीने जर आपण नारळ उकडून घेतला ना, तर आपला नारळ हा करवंटीपासून खोबरं हे पटकन असं बाहेर येतं. खूप जास्त वेळ लागत नाही. आता मी याच्यावर खलबत्त्याने थोडेसे ठोके मारून लगेचच आपला नारळ फुटलेला आहे. आता आपल्याला सुरीने याचे करवंटीपासनं याला सुरीने वेगळं करायचं आहे. तर हे काम आपलं अगदी फास्ट होतं. याला काहीच वेळ लागत नाही, खूप कष्टही लागत नाही. असा जर आपण नारळाचा किस बनवून ठेवला तर आपल्याला मोदक करायचे काम अगदी सोपे होऊन जाते. आता या नारळापासनं आपण आपल्या बाप्पासाठी मोदक बनवणार आहोत. तर ह्या मोदकाची रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल, म्हणजे उद्या शेअर करेल. हे बघा, आपले नारळ अगदी झटपट तयार झालेले आहे. आता याचे छोटे छोटे पीस करून याला आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. पण मिक्सरला अगदी बंद चालू ह्या मोडमध्ये आपल्याला त्याचा किस करायचा आहे. अगदी मिक्सर फास्ट चालवायची नाही आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे. आता आपला किस तयार झालेला आहे. जर आपण लगेचच मोदक करणार असू तर याला भाजण्याची गरज नाही, पण जर आपण याला स्टोअर करून ठेवणार असेल तर मात्र याला कमी गॅसवर अगदी थोडा वेळ त्याचा कच्चापणा जाऊपर्यंत त्याला हलवत भाजून घ्यायचे आहे. आणि थोडे थंड करून मग एक एअरटाईट डब्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवले तर ते टिकते, म्हणजे लवकर खराब होणार नाही. तर आपला असा झटपट नारळाचा किस तयार झालेला आहे. तुम्हाला जर आज हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.